सांगली महापालिका निवडणुकीच्या मागील आठवड्याभरामध्ये खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांनी संपूर्ण सांगली मिरज कुपवाड शहर पिंजून काढले. खऱ्या अर्थानं पदयात्रा असतो, कॉर्नर सभा असतो. काय वाटतं सांगलीकरांचा मूड यावेळी? नाही, सांगलीमध्ये प्रचंड उठाव आम्हाला सर्वसामान्य लोकांमध्ये नागरिकांमध्ये दिसतोय. एक सुप्त लाट आम्हाला जाणवते, कारण गेले 10 वर्षापासून जे सत्ताधारी भाजपचे महायुतीचे लोक महापालिकेत बसलेले होते, नंतर प्रशासक नेमला होता, यातून सांगली शहर कुपवाड शहर मिरज शहर हे मागं गेलेले, हे विकसित झालं नाही. सांगलीमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, नशेखोरी दुर्दैवाने तरुण पिढीमध्ये वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थाचं काही कुणाचा अंकुश राहिलेला नाही. विकासाच्या नावाखाली केवळ प्रशासक असताना महायुतीची सत्ता भाजपची सत्ता असताना मोठमोठे टेंडर काढले, परंतु तेवढ्या चांगल्या दर्जाची कामं झाली नाहीत आणि ठेकेदारांना पैसे देण्याकरता हे टेंडर काढले असं स्पष्ट दिसून येत आहे. पण लोक ह्याला कंटाळले. ह्या सांगलीमध्ये आज काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. स्वर्गीय वसंतदादा असतील, स्वर्गीय राजाराम बापू असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, अशा अनेक दूरदृष्टीच्या नेत्यांनी सांगली शहरासाठी खूप काय दिलं, परंतु आज कुठेतरी त्याला गालबोट त्या विचारधारेला लावण्याचा प्रयत्न भाजप करते. काँग्रेसची लोक आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून मी जयंतराव पाटील साहेब आणि विशालजी पाटील आम्ही तिघांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार लोकांना दिलेत. लोकांनी त्यांची पसंती दाखवलेली आणि मला खात्री आहे की लोक काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीला मदत करतील. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून आठवड्याभर जवळपास झाला. लोकांमध्ये फिरताना त्या घोषणा लोकांना अपील झाल्या का वाटतं तुम्हाला? अजिबात जाणवत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी ज्या घोषणा केल्या त्या त्यांनी कोणीतरी त्यांना चिठ्ठी दिली असेल, सांगलीत आल्यानंतर हे असं असं बोला म्हणून ते बोलले असतील. मूळ मुद्दा असा आहे की देशात भाजपची सत्ता, महाराष्ट्रात भाजपची सत्ता, माननीय मुख्यमंत्री सन 2014 पासून ते आतापर्यंत जवळजवळ 80-90% कालावधी त्यांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज जे काही त्यांनी सांगलीसाठी जाहीर केलं ते सांगलीसाठी करण्याकरता कुणी रोखलं होतं? ज्यावेळेस 1 वर्षापूर्वी भाजपचे खासदार होते, आता विद्यमान आमदार भाजपचे आहेत. नुसतं निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करणं आणि प्रत्यक्ष काहीच नाही करणं, हे सांगलीकरांनी दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात अनुभव घेतलेला आहे. पण अशा फसव्या गोष्टींना सांगलीकर आता बळी पडणार नाही. जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची एकजूट भाजपसाठी आज डोकेदुखी ठरले का या निवडणुकीत? नाही, आमची एकजूट निश्चितपणे भाजपच्या डोकेदुखीपेक्षा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, सेक्युलर विचारधारेच्या कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा आता आणि जोश लोकांमध्ये प्राप्त झालेला आहे. आणि भाजपवर तर लोकच नाराज आहे, म्हणून लोकांचा मध्ये असणारा असंतोष हा भाजपची डोकेदुखी आहे. आम्ही तर नुसतं आज आमची एक विचारधारा घेऊन, काँग्रेसची विचारधारा घेऊन आज जिल्ह्यामध्ये चांगले सर्वसामान्य आणि चांगले लोकांचे प्रश्न समजून घेणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे अशी उमेदवार दिल्यामुळे ती खरी डोकेदुखी भाजपची झाली. खासदार साहेब आपल्या सोबत आहेत. सव्वा वर्ष होऊन गेलं लोकसभा होऊन. आता महापालिकेचा मूड लोकांचं काय वाटतं? लोकांना बदल हवे. लोकांना ह्यांना घालवायचा आहे, फक्त एक समर्थ पर्याय त्यांना पाहिजे होता. भाजपचा विजय काय होत होता? भांडणामुळे, एकामेकाच्या लढाईमुळे. मागच्या वेळी आम्ही 37 जागा जिंकल्या, तर 41 जिंकल्या, 4 पराभव झाला. आणि त्याचा पराभवाचं कारण होतं आमच्या मैत्रीपूर्ण लढती. तर मी यावेळी निर्णय घेतला की डिव्हिजन ऑफ बोर्ड्स घ्यायचं नाही, लोकांना एक चांगला पर्याय द्यायचा. म्हणून बाळासाहेब आणि म्हणजे विश्वजित कदम साहेब आणि जयंत पाटील साहेब एकत्र आले. आम्ही त्यांना दोघांना घेऊन आम्ही एक चांगला पर्याय हा जनतेपुढे ठेवलेला आहे. आणि म्हणून लोकांना चांगला पर्याय मिळालाय. लोक ह्या वेळेला चांगल्या पद्धतीनं, म्हणजे घासून नाही, चांगल्या पद्धतीनं पराभव हा भाजपचा करणार आहे. पण तुम्ही जयंत पाटील असो, तुम्ही असो, आणि त्यामध्ये भर झाली म्हणजे संजय पाटील असं चंद्रकांत पाटील म्हणले की खुलेपणाने तुम्ही सोबत आहात. तर एक प्रकारे विरोधकांना पोटशू उठलेला आहे की हे सगळे एकत्र आले कसे, जे एकमेकाच्या विरोधात वर्षभरापूर्वी लोकसभेत एकमेकाच्या विरोधात कुस्ती खेळले. हे बघा, हे भाजपनी नैतिकता कुणाला शिकवू नये. रोज माणूस बदलणारा, पक्ष बदलणारे सोबत लोक घेणारा पक्षानं आम्हाला शिकवू नये आम्ही काय करावं. जनतेची मागणीप्रमाणे वागणारे आम्ही लोक आहोत. आम्ही विश्वजित कदम, जयंत पाटील साहेब एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी आपली ताकद नाही, कमी पडते. चांगले उमेदवार आपल्या पक्षात राहिले नाहीत, त्या ठिकाणी निवडणूक लढवायची नाही हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी लढतोय, मी तुम्हाला विश्वास देतो की 90% वर स्ट्राईक रेट आमचं महाविकास आघाडीचं राहणार. आम्ही दोन्ही पक्ष मिळूनच 40चा आकडा पार करणार. मदत कुणाची येणार? मदत ही जनतेची घेणार. आम्हाला मदतीची फक्त एकच अपेक्षा आहे,
जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा. मागच्या वेळेस विश्वास ठेवलेला, यावेळेस विश्वास ठेवतो. जितेश भैया देखील ताकदीने तुम्ही यावेळी महापालिकेतर्फे फिरला. तुम्हाला काय वाटतं सांगलीकरांचा मूड यावेळी? नाही, यावेळेला मला सक्रियपणे पहिल्यांदा सांगलीच्या महानगरपालिकेमध्ये यावेळेला काम करायची संधी मिळाली. या संधीच्या माध्यमातून जिथं कुठं आम्ही जातोय तिथं आम्हाला लक्षात येतंय की लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि गेल्या ह्या जे काय कालावधीमध्ये भाजपच्या माध्यमातून आणि इथल्या मंडळींच्या माध्यमातून जे कारभार झालेला आहे हा सगळा कारभार लोकांना पसंत नाही. त्यामुळे लोक यावेळेला प्रचंड आक्रोशामध्ये आहेत आणि यावेळेला बदल निश्चित आहे. तर हा जे नेते आहेत त्यांनी ग्राउंडवरती मागील आठवडाभरापासून प्रचार केलाय, पदयात्रा केलेत. त्यांनी सांगलीकरांचा जो यावेळेचा मूड आहे तो स्पष्ट केलेला आहे. कॅमेरा पर्सन योगेश माने, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.